10वी किंवा 12वी नंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि पालकांच्या मनात बरेच प्रश्न निर्माण होतात की कोर्स कोणता निवडायचा, कोणती संस्था योग्य आहे, प्रवेश प्रक्रिया कशी असते, फी किती असते, स्कॉलरशिप मिळेल का, हॉस्टेल आणि इतर सुविधा उपलब्ध आहेत का, असे बरेचसे प्रश्न अनुत्तरित राहतात. आणि प्रवेश घेताना किंवा घेतल्यानंतरही विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा गोंधळ उडतो. नमस्कार, मी प्रेम डायरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहे ज्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. लायब्ररियन म्हणून कारकिर्दीची सुरुवात, ती आज यशोदा शिक्षण संस्थेचा रजिस्ट्रारपर्यंतचा प्रवास केवळ यशोगाथा नव्हे, तर एक तरुण पिढीसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे यशोदा शिक्षण संस्थेचे आदरणीय डॉक्टर गणेश सुरवसे सर. चला तर मग आज आपण गणेश सरांना भेटून त्यांच्याविषयी आणि यशोदा शिक्षण संस्थेतील सुविधांविषयी माहिती जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार प्रेम. सर, मला आज आपल्या कॉलेजची प्रवेश प्रक्रिया असेल, स्कॉलरशिप असेल, हॉस्टेल किंवा इतर सुविधाबद्दल थोडं जाणून घ्यायचं होतं. पण त्याच्या अगोदर मला तुमचं शिक्षण कसं आणि कुठे झालं, कारण की माझ्या माहितीनुसार तुम्ही तुमचं शिक्षण प्रतिकूल परिस्थितीवर मात करून घेतलेलं आहे. सो मला थोडं ते जाणून घ्यायचं होतं. मी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये कुंभेज या गावी माझा जन्म आणि 10वीपर्यंत शिक्षण माझं त्या ठिकाणी झालं. त्यानंतर मी तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे माढा या ठिकाणी 11वी आणि 12वीच्या शिक्षणासाठी आलो. त्या ठिकाणी मी एका जनरल स्टोर्समध्ये काम करत असताना 11वी 12वीचं शिक्षण घेतलं आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी मी पुण्यामध्ये 2007 साली आलो. आणि पुण्यामध्ये आल्यानंतर नोकरी करत करत मी माझं बिलीप आणि एमलीपपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. आणि एमलीप पूर्ण झाल्यानंतर मी पुण्यातील एका शिक्षण संस्थेमध्ये लायब्ररियन म्हणून रुजू झालो. ओके. ते सगळं होत असताना लायब्ररियन म्हणून रुजू झाल्यानंतर मला 2011 साली साताऱ्यामध्ये माननीय अध्यक्ष दशरथ शगरे सर यांच्या यशोदा शिक्षण संस्थेमध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली. आणि मी माझं शिक्षण एमलिप झाल्यानंतर यशोदा शिक्षण संस्थेमध्ये आल्यानंतर मी या ठिकाणी आल्यावरती माझी PhD डिग्री पूर्ण केली. ओके. आता सर, कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा म्हटलं की बरेच जण गोंधळून जातात. आणि प्रवेश प्रक्रिया म्हटलं की मुलं आणि पालकांच्यात बरेच गोंधळ असतात. तर याचं नेमकं कारण काय? आपण जर पाहिलं तर पूर्वी एका जिल्ह्यामधील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये, उदाहरणार्थ गव्हर्मेंट कॉलेज असेल तर अशा महाविद्यालयामध्ये टेबल पद्धतीनं प्रवेश प्रक्रिया व्हायची. हे 2005 पर्यंतची पद्धत होती. त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या माध्यमातून एक सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया अशा पद्धतीनं उदयाला आली. आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या अभियांत्रिकी, फार्मसी, MBA, MC अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती एका सिंगल विंडो सिस्टीममध्ये आली. नंतर त्याचं रूपांतर 2016 साली स्टेट CET सेल म्हणून एक स्वतंत्र कक्ष स्थापन झाला. आणि ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने सर्व प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया कंडक्ट करणे आणि त्याच्या एंट्रन्स परीक्षा कंडक्ट करण्यासाठीची एक व्यवस्था उपलब्ध करून दिली. आता 2016 पासून आज अखेर या सेलमार्फत महाराष्ट्रातील सगळ्या प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस चालते. ओके. आता ही प्रवेश प्रक्रिया जेव्हा सुरू होते तेव्हा याच्या नियमांमध्ये खूप सारे बदल होतात दरवर्षी. आणि हे सगळे बदल 11वी 12वी किंवा 10वी नंतरच्या पालकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत तितकेसे पोचत नाहीत. तर ह्याच्या वेगवेगळ्या स्तर आहेत, पद्धती आहेत. प्रवेश प्रक्रिया कशी असावी, त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या स्टेप्स आहेत, कोणती कागदपत्रं लागतात, याची नेमकीशी माहिती किंवा अवेअरनेस तेवढ्या प्रमाणामध्ये पालकांच्यामध्ये नसतो. त्यामुळे त्यांचा बऱ्याच वेळा गोंधळ होताना आढळतो. आता सर, आपल्या कॉलेजमध्ये म्हणजेच यशोदा कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने चालते? यशोदा शिक्षण संस्थेचं हे यशोदा टेक्निकल कॅम्पस हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य महाविद्यालय आहे. या महाविद्यालयामध्ये दरवर्षी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्ष चालू असतो आणि हा वर्षभर काम करतो. वर्षभरामध्ये विविध शाळांमध्ये आणि महाविद्यालयामध्ये, ज्युनियर कॉलेजेसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांची ओळख करून देणे, त्यांच्या प्रवेश प्रक्रियांची ओळख करून देणे आणि त्याला लागणाऱ्या कागदपत्र कोणकोणती असावीत या संदर्भात माहिती देण्यासाठी यशोदा टेक्निकल कॅम्पसचा प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्ष हा 12 महिने काम करतो. आपल्या महाविद्यालयामध्ये एखादा विद्यार्थी किंवा एखादा पालक प्रवेशासाठी आला तर सर्वप्रथम त्याला जो काही अभ्यासक्रमाचा प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्ष आहे, उदाहरणार्थ इंजिनिअरिंगचा आहे, फार्मसीचा आहे, MBA MCAचा आहे, तर अशा ठिकाणी त्याला पाठवलं जातं.
त्या ठिकाणी जे तज्ज्ञ शिक्षक आहेत यांच्यामार्फत त्या पालकांना आणि त्या विद्यार्थ्याला संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची इत्थंभूत माहिती दिली जाते. आणि त्याचा प्रवेश प्रक्रियेसंदर्भातला रजिस्ट्रेशन्स करणे, कागदपत्रांची माहिती देणे, त्याचं फॉर्म भरणे, त्याचे कॅप प्रोसेसनुसार अलॉटमेंट होणे, ह्या सगळ्यासाठी आपलं प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्ष हे काम करत असतं. ओके सर, आत्ता तुम्ही बोलला की 12 महिने आपली प्रवेश प्रक्रिया चालू असते. म्हणजे माझ्या माहितीनुसार तरी आपलं संडेला पण प्रवेश प्रक्रियेचं काम चालू असतं. नक्की. म्हणजे ते आज खरं ठरलं. येस. तर आता सर, आपल्या कॉलेजमध्ये एखाद्यानं ॲडमिशन घेतलं तर त्याचं फी स्ट्रक्चर कसं असतं किंवा कोणकोणत्या फीज असतात? नक्की प्रेम, हा अतिशय सुंदर प्रश्न आहे. बऱ्याच वेळा व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी न येण्याचं कारण म्हणजे अभ्यासक्रमांच्या फीज. बऱ्याच वेळा असं जाणवतं, ग्रामीण भागातला एखादा पालक ह्या फीजच्या आकडे ऐकल्यानंतर म्हणतो की आपण ही फीज ऑफर्ड करू शकणार नाही, त्यामुळं विद्यार्थ्याकडे चांगलं कॅलिबर असताना तो विद्यार्थी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमापासून वंचित राहू शकतो. महाराष्ट्र राज्याने आणि केंद्र शासनाने अशा विद्यार्थ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीनं स्कॉलरशिप्स आणि योजना आखल्यात. आता मुख्यत्वे जर फीचा विचार केला आपण तर प्रत्येक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी फीचे 2 ते 3 प्रकार आहेत. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे इंजिनिअरिंग, फार्मसी, MBA, MCA, आर्किटेक्चर यांना महाराष्ट्र राज्याची फी रेग्युलेटिंग ॲथॉरिटी म्हणजे फी नियामक प्राधिकरण हे प्रत्येक महाविद्यालयाला फी निश्चित करून देतं. आणि त्याचे 2 भाग असतात, एक शिक्षण शुल्क आणि एक विकास शुल्क. शिक्षण शुल्क म्हणजे ट्युशन फी आणि विकास शुल्क म्हणजे डेव्हलपमेंट फी. या 2 प्रकारच्या फीज सर्व महाविद्यालयामध्ये असतात. या व्यतिरिक्त प्रॉस्पेक्टस, एक्झामिनेशन फीज अशा पद्धतीच्या फीज विद्यार्थ्यांना भराव्या लागतात. ओके. फीमध्ये सवलत पण असते ना काहीतरी? हां, आता सवलत याचा अर्थ असा असतो की राज्य शासन आणि केंद्र शासन हे प्रत्येक व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही स्कॉलरशिप आणि फ्रीशिप प्रोव्हाइड करतात. तर स्कॉलरशिप आणि फ्रीशिपच्या वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार प्रवर्गनिहाय वेगवेगळ्या स्कीम्स उपलब्ध आहेत. त्यामुळं सवलत इन द सेन्स त्या विद्यार्थ्याला लागणारी जी काही ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी आहे ती भरण्यासाठी फी प्रतिपूर्ती योजना शासन राबवतं. ओके. आता सर, आपल्या कॉलेजमध्ये स्कॉलरशिप पण मिळते ना? हां, स्कॉलरशिप हे प्रत्येक विद्यार्थ्याला ॲप्लिकेबल आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क व परीक्षा फी प्रदाने म्हणजे फ्रीशिप असे 2 प्रकारे डिवायडेशन आहे. स्कॉलरशिप आणि फ्रीशिप खुल्या प्रवर्गातील ओपन, OBC, VJNT, SBC, SC आणि ST प्रामुख्याने हे प्रकार आहेत किंवा हे प्रवर्ग आहेत. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ज्या पालकांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आज आहे अशा पालकांच्या पाल्यांना स्कॉलरशिप मिळते. आणि ज्या पालकांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे पण ज्या पालकांच्याकडं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे अशा पालकांच्या पाल्यांसाठी फ्रीशिप मिळते. सर, कॅप राऊंडच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे त्यांना स्कॉलरशिप मिळते? हां, आता आपण स्कॉलरशिपबद्दल माहिती घेऊया. महाराष्ट्र राज्यामध्ये मागील वर्षी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामध्ये मुलींना मोफत शिक्षण, कोणत्याही प्रवर्गातील मुली असतील आणि त्या जर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेत असतील तर त्यांना पूर्ण ट्युशन फी म्हणजे शिक्षण शुल्क हे राज्य शासनाकडून फीच्या स्वरूपामध्ये त्या महाविद्यालयाला जमा होतं. ओके. इतर प्रवर्गातील मुलांना उदाहरणार्थ खुला आणि OBC म्हणजे इतर मागासवर्ग या प्रवर्गातील मुलांसाठी शिक्षण शुल्क म्हणजे ट्युशन फीच्या 50% इतकी रक्कम हे राज्य शासनाकडनं प्राप्त होते आणि 50% रक्कम त्या विद्यार्थ्याला भरावी लागते. ओके. त्या प्रकारे जर आपण पाहिलं तर VJNT आणि SBC या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 100% ट्युशन फी राज्य शासनाकडनं किंवा केंद्र शासनाकडनं प्राप्त होते. SC ST या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क प्लस विकास शुल्क म्हणजे ट्युशन फी प्लस डेव्हलपमेंट फी ही पूर्ण रक्कम केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्यामार्फत महाविद्यालयामध्ये जमा होते. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे इतर शुल्क भरावं लागत नाही. ओके. तर सर, याच्यामध्ये उत्पन्नाचा पण काही विषय असतो ना? नक्कीच. यामध्ये उत्पन्न मर्यादा काही डिफाईन केलेल्या आहेत. स्कॉलरशिप आणि फ्रीशिप याच्यामधला मुख्य जो फरक आहे तो ज्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापर्यंत आहे
अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते. आणि ज्या पालकांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती पण त्या विद्यार्थ्याकडे किंवा त्या पालकाकडं व्हॅलिड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे, तर अशा विद्यार्थ्यांना फ्रीशिप मिळते. ओके. तर स्कॉलरशिप आणि फ्रीशिपमधून मिळणारी जी फीची रक्कम आहे याच्यामध्ये काही फरक नसतो, परंतु हे 2 स्कीम वेगवेगळ्या केंद्र शासन आणि राज्य शासन राबवतं. ओके. आता सर ही मॅनेजमेंट कोट्यामधून जे विद्यार्थी प्रवेश घेतात त्यांना मिळते का? आता मॅनेजमेंट कोटा आणि अगेन्स्ट वॅकन्सी अशा पद्धतीनं व्यवस्था तयार झालेली आहेत. मॅनेजमेंट कोटा म्हणजे काय? महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक व्यावसायिक अभ्यासक्रमाला 80% हा कॅपमधून प्रवेश होतात आणि 20% जो असतो तो मॅनेजमेंट कोटा असतो. तर बरेचसे महाविद्यालय काय करतात की 20% हा जो कोटा आहे तो सरेंडर करतात. जर त्यांनी कॅप प्रोसेससाठी तो सरेंडर केला असेल आणि कॅप वेकन्सी म्हणून जर प्रवेश मिळाला तर त्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळते. परंतु जर मॅनेजमेंट कोट्यातून त्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असेल म्हणजे संस्था स्तरावर जागांसाठी, तर त्या केसमध्ये त्या विद्यार्थ्याला केंद्र आणि राज्य शासनाची स्कॉलरशिप मिळत नाही. पण अशा विद्यार्थ्यांना जर ते विद्यार्थी मायनॉरिटीमध्ये असतील, उदाहरणार्थ ख्रिश्चन, सीख, मुस्लिम अशा ज्या मायनॉरिटी आहेत, या मायनॉरिटीमधील विद्यार्थ्यांना कॅपमधून प्रवेश झाला पाहिजे अशी अट नसते, पण त्यांची जी स्कॉलरशिपची मर्यादा आहे ती जास्तीत जास्त 50,000 रुपयेपर्यंतची आहे. ओके. आता सर स्कॉलरशिप म्हटलं की बरेच कागदपत्र लागतात. हो. तर याचं मार्गदर्शनासाठी आपल्याकडे काही सुविधा आहे का? जसं मी आपल्याला आधी सांगितलं की यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये वर्षभर प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्ष चालू असतो. तशाच पद्धतीनं एक स्कॉलरशिप विभाग आहे ज्यामध्ये 8 ते 10 क्लेरिकल लोक काम करतात आणि महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिपचा फ्रीशिपचा अर्ज त्या विभागामार्फत भरून दिला जातो, बिनचूक भरला जातो. त्यामुळे विद्यार्थ्याला कोणत्या नेट कॅफेमध्ये जायची आवश्यकता नाही किंवा इतर कुठल्याही ठिकाणी जाऊन स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. आपल्या महाविद्यालयामध्ये डेडिकेटेड स्कॉलरशिपसाठी सपोर्ट प्रोव्हाइड केला जातो. त्याचा अर्ज भरण्यापासून ते अर्ज मंजुरीपर्यंत सर्व प्रकारची मदत हे यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या स्कॉलरशिप विभागामधून केली जाते. ओके. आता शासकीय स्कॉलरशिप याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या स्कॉलरशिप आहेत का संस्थेतून? नक्कीच आहेत. शासकीय स्कॉलरशिपच्या ज्या मी आत्ता आपल्याला माहिती दिली, ज्यामध्ये भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, त्याच्यानंतर शिक्षण शुल्क आणि परीक्षा फी प्रदाने, त्याच्याबरोबर मायनॉरिटी स्कॉलरशिप्स, या स्कॉलरशिप्स राज्य शासनाकडून किंवा केंद्र शासनाकडून विद्यार्थ्यांना मिळतात. या व्यतिरिक्त आता खूप सारे NGOज आहेत किंवा वेगवेगळ्या कंपनीज आहेत, CSR मार्फत वेगवेगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप्स दरवर्षी प्रोव्हाइड करतात. त्याच्यासाठी त्यांच्या काही स्पेसिफिक अट असतात, जसं की 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असलं पाहिजे, घरामध्ये 4 व्हीलर नाही पाहिजे, सरकारी नोकरी नाही पाहिजे, अशा वेगवेगळ्या NGOच्या किंवा वेगवेगळ्या CSR मार्फत राबवणाऱ्या कंपन्यांच्या अटी असतात. अशा कंपन्यांकडं आपलं महाविद्यालय दरवर्षी प्रपोजल पाठवतं आणि ज्या विद्यार्थ्यांना शासकीय सवलतीचा लाभ मिळत नाही काही कारणास्तव, अशा विद्यार्थ्यांची यादी तयार करून आपण NGOकडं आणि प्रायव्हेट स्कॉलरशिप देणाऱ्या एजन्सीजकडं माहिती पाठवतो. त्यामधून ते त्यांचे फॉर्म्स भरून घेतात, इंटरव्ह्यू कंडक्ट होतात, अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप्स मिळतात. मागच्या वर्षी प्युअर इंडिया नावाची एक ट्रस्ट आहे जी US बरोबर काम करते. त्यांनी आपल्या महाविद्यालयातील 20 मुलींना 25,000 रुपयेप्रमाणे स्कॉलरशिप दिलेली आहे. आता सर स्कॉलरशिपचा फॉर्म भरून झाल्यानंतर त्यांची स्कॉलरशिप त्यांच्या खात्यावर जमा होते का कॉलेजमध्ये जमा होते आणि ती किती दिवसामध्ये? हा फार चांगला प्रश्न आहे आणि याच्यामध्ये पालकांच्या मनात बऱ्याच वेळा गोंधळ असतो. स्कॉलरशिप किंवा फ्रीशिप ही त्या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी फी भरण्याच्या स्वरूपामध्ये दिलेली असते. याचा अर्थ काय की विद्यार्थी प्रत्यक्षात फी भरत नाही, तर विद्यार्थ्याच्या वतीनं शासन महाविद्यालयामध्ये फी भरतं. तर यामध्ये SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 60% केंद्र शासनाचा हिस्सा असतो आणि 40% राज्य शासनाचा हिस्सा असतो. तर जे केंद्र शासनाचा हिस्सा आहे तो डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर DBTद्वारे त्या विद्यार्थ्याच्या खात्यावरती जमा होतो आणि विद्यार्थ्यांनी ती रक्कम महाविद्यालयामध्ये 7 दिवसात जमा करणं बंधनकारक असतं. या व्यतिरिक्त बाकी सर्व प्रकारची जी फी प्रतिपूर्ती आहे, कारण ही फी आहे, फी भरण्यासाठी त्या विद्यार्थ्याला शासनानं दिलेलं ते अनुदान आहे किंवा सहाय्य आहे, तर ती रक्कम फीसाठी म्हणून राज्य शासन विद्यार्थ्याच्या वतीनं महाविद्यालयामध्ये जमा करतं. ओके. आता आपण सर स्कॉलरशिप म्हणतो, पण एका विद्यार्थ्याला किती स्कॉलरशिप मिळू शकते किंवा किती पद्धतीच्या स्कॉलरशिप मिळू शकतात? तर शासनाच्या स्कॉलरशिपचा असा नियम आहे
की एका वेळी विद्यार्थ्यांनी एकाच प्रकारची स्कॉलरशिप घेतली पाहिजे. पण ज्या नॉन गव्हर्मेंट स्कॉलरशिप्स आहेत, ज्या CSR मार्फत असतात, NGO मार्फत असतात किंवा कामगार कल्याण याच्यामधून असतात, सैनिक कल्याण याच्यामधून असतात, तर या ठिकाणी असं कोणतं बंधन नाही. विद्यार्थी त्याच्या कॅपॅबिलिटीनुसार, त्याच्या गुणांनुसार तो वेगवेगळ्या स्कॉलरशिपला अर्ज करू शकतो आणि त्याला आवश्यक असणारं जे काही फी स्ट्रक्चर आहे किंवा त्याला भरावी लागणारी जी रक्कम आहे त्या रकमेसाठी तो वेगवेगळ्या पद्धतीच्या स्कॉलरशिप प्राप्त करू शकतो. आता सर, मागील वर्षी किती मुलांना स्कॉलरशिप मिळाली आत्तापर्यंत? यशोदा टेक्निकल कॅम्पसमधील प्रवेशित सर्वच विद्यार्थ्यांना म्हणजे जवळजवळ 4700 विद्यार्थ्यांना राज्य शासन आणि केंद्र शासनाची स्कॉलरशिप प्राप्त झाली. त्याचबरोबर 100पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नॉन गव्हर्मेंट स्कॉलरशिप प्राप्त झालेले आहेत. जसं की कमिन्ससारखी स्कॉलरशिप आहे जी सगळ्यांना माहिती आहे. या स्कॉलरशिपच्या माध्यमातून जर सिलेक्शन झालं तर त्या विद्यार्थ्याला त्याची पूर्ण ट्युशन फी, लॅपटॉप आणि त्याचा कोर्स पूर्ण होईपर्यंत मार्गदर्शन प्राप्त होतं. ओके. असे आपल्याकडं मागच्या वर्षी 5 विद्यार्थी होते. ओके. आपल्या कॉलेजमध्ये हॉस्टेल सुविधा पण आहे ना? नक्कीच. हॉस्टेल हा आज खूप महत्त्वाचा घटक बनलेला आहे. विद्यार्थी ट्रॅव्हलिंग करून येतात किंवा 40 किलोमीटर 50 किलोमीटरवरून येत असतात. त्याची येण्या जाण्यामध्ये जो वेळ जातो तो वेळ जाऊ नये आणि त्याचं अभ्यासामध्ये त्याची एकाग्रता वाढावी, वेगवेगळ्या पद्धतीचे त्याचे सर्वांगीण विकास व्हावा याच्यासाठी हॉस्टेल फार गरजेचं आहे. आणि यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये असं सुसज्ज मुलांचं आणि मुलींचं 500 मुलांसाठी आणि 700 मुलींसाठीचं हॉस्टेल उपलब्ध आहे. तर सर, आता आपण स्कॉलरशिपबद्दल बोलतोच आहे, तर स्कॉलरशिप मिळवण्यासाठी कोणकोणती कागदपत्र गरजेची आहेत? जसे की आपण प्रवेश प्रक्रियेसाठी विविध प्रकारचे कागदपत्र महाविद्यालयामध्ये जमा करतो. तर यामध्ये महत्त्वाची जी कागदपत्रं आहेत तर विद्यार्थ्यांचे बेसिक एज्युकेशनल डॉक्युमेंट्स, उदाहरणार्थ 10वी 12वीची मार्कशीट, सर्टिफिकेट्स, त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट, याचबरोबर उत्पन्नाचा दाखला जो मागील वर्षाचा असावा आणि तो पाल्याच्या वडिलांच्या नावावरती असावा. त्याच्याबरोबर जर मागासवर्ग प्रवर्गामधून विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट, जात प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर SC ST या प्रवर्ग वगळता बाकीच्या प्रवर्गांसाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ही महत्त्वाची कागदपत्रं असतात. या व्यतिरिक्त जर विद्यार्थ्याचा गॅप पडला असेल तर त्याचं गॅप सर्टिफिकेट किंवा त्याची पाठीमागच्या वर्षी काही स्कॉलरशिपसाठी तो पात्र असेल, अपत्य प्रमाणपत्र की एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते, तिसऱ्या अपत्यांना स्कॉलरशिप मिळत नाही, अशा पद्धतीची महत्त्वाची कागदपत्रं लागतात. तर सर, आता मी पुन्हा फीबद्दल बोलतो. एखाद्या विद्यार्थ्याला फी भरण्यास जर लेट झाला तर त्याला आपण काय सवलत देतो का, किंवा हप्त्यामध्ये भरण्याची काही सुविधा आहे का आपल्याकडे? नक्कीच. जर आपण पाहिलं तर या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप वजा जाता प्रवेश प्रक्रियेच्या वेळी सुरुवातीला या रक्कम शासनाकडून प्राप्त होणाऱ्या वजा करूनच फी घेतली जाते. आता आपण सातारा जिल्ह्यामध्ये आहोत आणि ग्रामीण भागाचा टच आहे. सगळ्याच पालकांना एक रकमी फी भरता येते असं नाही. त्यामुळं महाविद्यालयामध्ये ज्या पालकांना एक रकमी फी भरता येत नाही अशा पालकांसाठी आपण 3 हप्तेमध्ये फी भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आणि 3 हप्त्यामध्ये जरी त्या पालकाला फीस भरता नाही आली आणि काही अडचणीमुळं किंवा काही कारणास्तव त्याची काही फी बाकी राहिली तर त्यांना पुन्हा चर्चा करून मुदतवाढ दिली जाते. त्यामुळं फीजमुळं यशोदा शिक्षण संस्थेमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याचं शिक्षण थांबत नाही. ओके. हॉस्टेलला जर मला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याची प्रोसेस काय आहे? हॉस्टेलसाठी आपण कोर्सनिहाय जागा राखीव ठेवलेल्या असतात. आपल्या महाविद्यालयाच्या इंटेकच्या अनुषंगाने त्या प्रपोर्शनेटमध्ये प्रत्येक कोर्सला जागा अलॉकेट होतात आणि त्यानुसार प्रवेश घेत असताना प्रवेश फॉर्ममध्ये आपण हॉस्टेल फॅसिलिटी आवश्यक आहे का नाही अशा पद्धतीचा प्रश्न दिलेला असतो. जे विद्यार्थी हॉस्टेल फॅसिलिटी आवश्यक आहे असं म्हणतात किंवा टिकमार्क करतात त्या विद्यार्थ्यांची यादी एकत्र करून त्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल प्रवेश फॉर्म दिला जातो आणि हॉस्टेलची फीस भरल्यानंतर तो प्रवेश फॉर्म रेक्टरकडे जमा करावा लागतो. त्यानुसार त्या विद्यार्थ्याचा हॉस्टेलमध्ये प्रवेश होतो. आता तिथं थोडं आपण तिथल्या सुविधांबद्दल बोलू शकतो काही? नक्कीच. महाविद्यालयामधील वसतिगृह जे आहे ते अत्यंत सुसज्ज, वेल मेंटेन, हायजीन आणि सर्व सोयींनी उपयुक्त आहे. आपल्या मुलींच्या हॉस्टेल आणि मुलांच्या हॉस्टेलमध्ये RO वॉटर फॅसिलिटी आहे, गरम पाण्याची सुविधा आहे, त्याच्यानंतर इंटरनेट, वायफाय आणि कम्प्युटरची व्यवस्था आहे,
डायनिंग हॉल आहे, लायब्ररी आहे, जिम्नॅशियम आहे. याचबरोबर 24 तास मेडिकल फॅसिलिटी आहे, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आहे. रेक्टर्स निवासी असतात. प्रत्येक मुलींच्या इथं 2 महिला रेक्टर, मुलांच्या इथं 1 जेंट्स रेक्टर, अशा पद्धतीनं रेक्टर्स 24 तास उपलब्ध असतात. आणि सर्व प्रकारची खेळाची साधने हे सर्व त्या ठिकाणी उपलब्ध आहे. ओके. तिथं पण काहीतरी फी स्ट्रक्चर असेल ना? नक्की. फीज हॉस्टेलच्या बाबतीमध्ये हॉस्टेल आणि मेस असं आपण एकत्र फी स्ट्रक्चर देतो. आणि हे फी स्ट्रक्चर वर्षभरासाठी असतं. म्हणजे प्रवेश घेतल्यानंतर पुढचं अकॅडमिक इयर संपलं की नवीन शैक्षणिक वर्षाची फीज त्या हॉस्टेलला लागू होते. ओके. आता सर, मी असं ऐकलं आहे की स्वतः दशरथ सगरे सर हॉस्टेलचा रोज डबा घेऊन जातात. खरं आहे ते. हॉस्टेल हा सरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. प्रत्येक दिवशी दोन्ही वसतिगृहामध्ये सर व्हिजिट करतात. त्या ठिकाणी चहा घेणे, भाज्यांची चव पाहणे, काही कमी जास्ती आहे का पाहणे, मुलांशी चर्चा करणे, सुविधांची आढावा घेणे, या पद्धतीची ॲक्टिव्हिटी दररोज सरांच्या माध्यमातून होते. आणि त्यामुळं वसतिगृहामधला सर्व स्टाफ असेल, सर्व व्यवस्था असतील, त्या एकदम चांगल्या पद्धतीने मेंटेन होतात. तर सर, सगळ्याच मुलांची आर्थिक परिस्थिती उत्तम असते असं नाही आहे. कोणाचे पालक कर्ज काढतात, कोणाचे काही उसने घेतात. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे काही सोय आहे का? हो. आता या शासनाच्या स्कॉलरशिप किंवा नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन, NGO, CSR मार्फत मिळालेल्या स्कॉलरशिप मिळाल्यानंतरसुद्धा काही विद्यार्थी असे असतात की ते गुणवंत आहेत, मार्क्स चांगले आहेत, पण घरची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती बेताची असते आणि त्याच्यामुळे त्यांना काही शिक्षण घेता येत नाही. मग अशा विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाने विद्यालक्ष्मी पोर्टल हे सुरू केलेलं आहे. या माध्यमातून विद्यार्थ्याला शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. विद्यालक्ष्मी पोर्टलवरती पूर्वी असं व्हायचं की विद्यार्थ्याला शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी वेगवेगळ्या बँकांमध्ये चक्रा मारावं लागायच्या, पालकांना सारखं भेटावं लागायचं. आणि याची दखल घेऊन शासनाने एक सिंगल विंडो सिस्टीम राबवली, ज्याच्यामध्ये कोणत्याही तारण द्यायची आवश्यकता नाही. विनातारण ते कर्ज त्याला शैक्षणिक गोष्टीसाठी मिळतं. आणि विद्यालक्ष्मी पोर्टलवर जर त्यानं अर्ज केला तर त्याची जवळची जी कुठली शाखा असेल, नॅशनलाइज किंवा शेड्यूल बँकेची, ती ब्रँच त्याला सिलेक्ट करता येते आणि त्या ब्रँचकडे तो अर्ज ऑनलाईन पद्धतीनं जातो. यामध्ये महाविद्यालय अप्रूव्ड आहे का, त्याला मान्यता मिळाली आहे का, त्याच्यामध्ये सोयीसुविधा आहेत का, याच्यासाठी बऱ्याच वेळा बँकेकडून पत्र घेऊन या किंवा माहिती मागवा, अशा पद्धतीची प्रोसेस होते. तर ही वारंवार मागवण्याची गरज भासू नये म्हणून त्याच पोर्टलवरती अप्रूव्ड महाविद्यालयांची यादी नमूद केलेली आहे. त्यांचं ग्रेडेशन, ॲक्रेडिशन या सगळ्या त्या पोर्टलवरती उपलब्ध आहे. त्यामुळे जो बँक अधिकारी आहे त्याला अशा कोणत्याही पद्धतीच्या कागदपत्राची मागणी करता येत नाही. केवळ महाविद्यालयाचे फी स्ट्रक्चर आणि प्रवेश घेतलेलं कन्फर्मेशन लेटर, हे 2 कागदपत्र जर त्या विद्यार्थ्याकडे असतील तर तो त्या पोर्टलवर अर्ज करू शकतो. आणि विद्यालक्ष्मी पोर्टलवरून अर्ज मंजूर होण्याची संख्या ही 99.99%. त्यामुळे रिजेक्शन हा भाग त्या पोर्टलमध्ये येत नाही. म्हणजे अशा विद्यार्थ्यांना 1 ते 2 भेटीमध्ये त्याची जी काही शैक्षणिक कर्ज आहे ते त्याचं मंजूर होतं. आणि दरवर्षी त्या विद्यार्थ्याला रिझल्ट लागल्यानंतर रिझल्टची कॉपी जमा केली की पुढच्या वर्षाचा शैक्षणिक हप्ता त्या कर्जामधून प्राप्त होतो. सर, हॉस्टेलच्या फीसाठी काही शासकीय योजना आहेत आपल्याकडे? हो प्रेम. वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी जी फीज भरावी लागते, या फीची फी प्रतिपूर्ती योजना राज्य शासनाकडून राबवल्या जातात. याच्यामध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आहे, ज्याच्यामध्ये पालकांचं उत्पन्न 8 लाखाच्या आत असेल आणि ज्याचा प्रवेश केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमधनं झाला आहे, अशा विद्यार्थ्यांना जर तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मेट्रो सिटीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये, तर त्यांना तालुक्याच्या ठिकाणी 38,000 रुपयेपर्यंतची रक्कम हॉस्टेल मेंटेनन्स अलाउन्स म्हणून मिळते. जिल्ह्याच्या ठिकाणी 43,000 रुपये इतकी रक्कम हॉस्टेल मेंटेनन्स अलाउन्स म्हणून मिळते. आणि मेट्रो सिटीमध्ये, पुणे, मुंबई अशा सिटीमध्ये ती 60,000 रुपयेपर्यंतची रक्कम त्यांना हॉस्टेल मेंटेनन्स अलाउन्स म्हणून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळते. याचबरोबर जर आपण पाहिलं तर धनगर या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना VJNT धनगर समाजासाठी स्वयं नावाची योजना आहे, दीनदयाळ उपाध्याय वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आहे, ज्याच्यामध्येही लाभ सेमच आहे. तालुक्याला 38%, जिल्ह्याला 43,000 आणि मेट्रो सिटींसाठी 60,000 पर्यंत. हे 2 प्रवर्ग वगळता
बाकी सर्व प्रवर्गातील म्हणजे OBC, VJNT, SBC या प्रवर्गातील मुलांना आणि मुलींना ही सावित्रीबाई फुले वसतिगृह योजना मिळते. याच्यामध्येही लाभ सेमच आहे. ओके. तर या पद्धतीनं वसतिगृहाच्या योजना तर उपलब्ध आहेच. याशिवाय जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक प्रवर्गासाठी स्वतंत्र मुलांची आणि मुलींची वसतिगृह आहेत. या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांना अर्ज करता येतो आणि या वसतिगृहामध्ये जर प्रवेश मिळाला तर त्या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्याला 1 रुपयाही खर्च लागत नाही. पूर्ण टूथपेस्टपासून ते त्याच्या शैक्षणिक कागदपत्रांच्यासाठी लागणारा खर्च इथंपर्यंतचा जो आहे तो शासनामार्फत त्या विद्यार्थ्याला पुरवला जातो. याचबरोबर माजी सैनिकांच्या मुलांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी सैनिकांसाठी वसतिगृहांची व्यवस्था आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध आहेत. ह्या अशा सोयीसुविधा मुलांपर्यंत पोहोचतात का? याचा अवेअरनेस थोडा कमी आहे, पण आमच्यासारख्या महाविद्यालयांची ती जबाबदारी आहे की या सर्व शासनाच्या योजना हे विद्यार्थ्यांच्यापर्यंत पालकांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, जेणेकरून एखादा हुशार विद्यार्थी, एखादा होतकरू ज्याच्या शिकायची इच्छा आहे पण फायनान्शियल परिस्थितीमुळे तो जर व्यावसायिक अभ्यासक्रमामुळे वळत नसेल तर त्याला जर या स्कीमची, या योजनांची माहिती मिळाली तर त्या विद्यार्थ्याचं नक्कीच भविष्य घडू शकतं. नक्कीच. सर, आता आपण गप्पांच्या शेवटच्या टप्प्यात पोचतोय. हा एपिसोड बघणारी मुलं किंवा पालकांना तुम्ही काय सांगाल? खूप चांगल्या पद्धतीनं आपण हा माहितीचा एपिसोड करत आहोत. माझी सर्व पालकांना जे व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊ इच्छितात त्या पालकांना विनंती आहे की प्रवेश घेत असताना महत्त्वाच्या कोणत्या कोणत्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत. तर ते महाविद्यालय कसं आहे, त्याचं ॲक्रेडिशन काय आहे, त्या ठिकाणी फॅकल्टीज कोणकोणत्या आहेत, एक्सपिरियन्स फॅकल्टी आहे का, गुणवत्तापूर्ण शिक्षण आहे का, शिस्तप्रिय शिक्षण आहे का, त्या महाविद्यालयाच्या मागील 5 वर्षाचे रिझल्ट्स कसे आहेत, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, अशा पद्धतीच्या ॲनालिसिस केल्यानंतरच आपण महाविद्यालय निश्चित करावं. अशा पद्धतीचं महाविद्यालय महाराष्ट्रामधलं अग्रगण्य म्हणून यशोदा शिक्षण संस्थेचं यशोदा टेक्निकल कॅम्पस हे महाविद्यालय आज अग्रेसर आहे. हे महाविद्यालय ॲटोनॉमस असून NBA आणि NAC ॲक्रेडिटेड आहे. यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये उच्च शिक्षित शिक्षक वर्ग आहे. विविध प्रकारच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. माननीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दशरथ सगरे सर आणि उपाध्यक्ष डॉक्टर अजिंक्य सगरे सर यांच्या नेतृत्वामध्ये ही शैक्षणिक संस्था अग्रेसर आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये ओळखली जाते. या शैक्षणिक संकुलामध्ये विविध प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत, जसं की सुसज्ज क्रीडांगण आहे, सुसज्ज लॅबोरेटरीज आहेत, चांगल्या क्लासरूम्स आहेत, विविध प्रकारचे हॉल्स आहेत, त्याचबरोबर हॉस्टेल फॅसिलिटी आहे, त्याच्यानंतर कॅन्टीन फॅसिलिटी आहे, स्पेशल कोचिंग आहे, लायब्ररी आहे. अशा विविध प्रकारच्या सर्व सुविधा या कॅम्पसमध्ये उपलब्ध आहेत. ओके. त्याचबरोबर माननीय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचं कंटिन्युअस मॉनिटरिंग आहे, ज्यामध्ये एक यशोदा पॅटर्न म्हणून शिस्तप्रिय कॅम्पस असं या कॅम्पसची ओळख आहे. या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात, ज्यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग सारखे कोर्स असतील किंवा त्या विद्यार्थ्याला शिस्त घडवण्यासाठी वेगवेगळ्या तज्ज्ञांची व्याख्यानं अरेंज करणं असेल, या सर्व प्रकारच्या गोष्टी या कॅम्पसमध्ये केल्या जातात. त्यामुळं मी पालकांना आणि व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आवाहन करू इच्छितो की आपण यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये प्रवेश घेतला, आपलं भविष्य उज्ज्वल आहे आणि आपल्या करिअरला योग्य दिशा देण्यासाठी यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ओके. सर, आज आपण इथंच थांबूया. तुम्ही दिलेली माहिती खरंच महत्त्वपूर्ण होती आणि याचा निश्चितच फायदा मुलांना आणि त्यांच्या पालकांना होईल. आणि पुन्हा एकदा तुम्ही मला आणि माझ्या प्रेम डायरीला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद प्रेम, थँक्यू. तर मित्रांनो, आज आपल्याला गणेश सरांच्याकडून खूप महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया प्रेम डायरीतील नवीन पानावरती. तोपर्यंत आनंदी राहा आणि आनंदी जागा.